Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 चा क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.1 चा क्वेश्चन नंबर 5 आहे. क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनोमियल ॲज अ लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्यूबिक पॉलिनोमियल. सो लिनियर पॉलिनोमियल, क्वाड्रॅटिक आणि क्यूबिक पॉलिनोमियल मध्ये आपल्याला क्लासिफाय करायचं आहे. एक्झाम्पल दिलेला आहे 2x² + 3x + 1. आता ह्या पॉलिनोमियलला क्लासिफाय करण्यासाठी स्टेप नंबर 1 आहे फाइंड आउट द पॉवर ऑफ व्हेरिएबल. पॉवर ऑफ व्हेरिएबल प्रत्येक टर्मची निघणार. सो फर्स्ट टर्म आहे 2x², सेकंड टर्म आहे 3x आणि थर्ड टर्म आहे 1. याच्यामध्ये व्हेरिएबल काय आहे x² ज्याची पॉवर आहे 2. याच्यामध्ये व्हेरिएबल आहे x आणि याची पॉवर किती आहे 1. याच्यात व्हेरिएबलच नाही आहे म्हणून आपण काय कन्सिडर करणार x⁻0 ज्याची पॉवर आहे 0. सो आपल्याकडे 3 टर्म्स आणि त्या तिघ टर्म्सची पॉवर मिळाली. नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे डिग्री. पॉलिनोमियलची डिग्री म्हणजेच काय असते मॅक्सिमम पॉवर. सो 2, 1 आणि 0 याच्यामध्ये मॅक्सिमम काय आली आहे 2. सो डिग्री ऑफ पॉलिनोमियल असणार आहे 2. आता मला सांगा की ज्या पॉलिनोमियलची डिग्री 2 असते त्याला कोणता पॉलिनोमियल म्हणतात. करेक्ट, क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल. सो इथं आन्सर आलं आहे की दिस इज क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल. ओके, सो अशा प्रकारे आपण हा फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व केला. सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे √2y - 1/2. परत ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काढावं लागेल सगळ्यात आधी तर पॉवर ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे, फर्स्ट टर्म आहे √2y आणि सेकंड टर्म आहे 1/2. याच्यामध्ये व्हेरिएबल काय आहे y आणि ज्या व्हेरिएबलच्या डोक्यावर काही नसतं तिथं आपण कन्सिडर करतो 1. नेक्स्ट टर्म मध्ये व्हेरिएबलच नाहीये म्हणून इथं काय कन्सिडर करणार y⁻0 आणि याची पॉवर आली 0. फाइंड आउट करा डिग्री. डिग्री म्हणजे काय मॅक्सिमम पॉवर. सो 1 आणि 0 पैकी मोठा कोणता आहे 1. सो ह्या पॉलिनोमियलची डिग्री आली आहे 1 आणि ज्या पॉलिनोमियलची डिग्री 1 असते त्याला म्हणतात लिनियर पॉलिनोमियल. ठीक आहे, सो हा प्रॉब्लेम इथं सॉल्व झालाय. आता नेक्स्ट प्रॉब्लेम ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे 3r³. सो सगळ्यात आधी आपण काय काढणार मग पॉवर ऑफ व्हेरिएबल. r³ याच्यामध्ये व्हेरिएबल कोणता आहे r³ आणि याची पॉवर काय आली आहे 3. आपल्याकडे एकच टर्म आहे म्हणून तीच त्याची काय येणार डिग्री. सो मॅक्सिमम पॉवर आली 3. आता मला सांगा की ज्या पॉलिनोमियलची मॅक्सिमम डिग्री 3 असते त्याला कोणता पॉलिनोमियल म्हणतात. करेक्ट, दिस इज नोन ॲज क्यूबिक पॉलिनोमियल. दॅट्स इट. सो आपण क्वेश्चन नंबर 5 मध्ये हे 3 प्रॉब्लेम बघितले. फर्स्ट प्रॉब्लेम क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल होता, सेकंड प्रॉब्लेम लिनियर पॉलिनोमियल होता आणि थर्ड प्रॉब्लेम जो आपण सॉल्व केला तो क्यूबिक पॉलिनोमियल होता. सो अशा प्रकारे दिलेल्या पॉलिनोमियलला आपण क्लासिफाय केलंय. आता नेक्स्ट मूव्ह करू क्वेश्चन नंबर 6 कडे. राईट द फॉलोइंग पॉलिनोमियल इन स्टँडर्ड फॉर्म. दिलेला पॉलिनोमियल आहे त्यांना स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सो स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय असतं की पॉवर ही डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. एवढंच आहे. ठीक आहे, जे पण पॉलिनोमियलच्या पॉवर येतील त्या सगळ्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. सो याला सॉल्व करण्यासाठी फर्स्ट स्टेप आहे
फाइंड आउट द पॉवर ऑफ व्हेरिएबल. फर्स्ट टर्म आहे एम क्यूब, सेकंड टर्म आहे 3 आणि थर्ड टर्म आहे 5m. याच्यामध्ये एम क्यूब हाच व्हेरिएबल आहे ज्याची पॉवर मिळाली 3. इथं व्हेरिएबल नाही आहे, तर आपण काय लिहिणार मग, m⁻0 हा व्हेरिएबल घेऊ ज्याची पॉवर आली 0. इथं m हा व्हेरिएबल आहे ज्याच्या डोक्यावर काही नाही म्हणून 1 कन्सिडर करू आणि त्याची पॉवर आली 1. सो आपल्याकडे 3 पॉवर मिळाल्या, 3, 0, 1. सेकंड स्टेपमध्ये फाइंड आउट करायचं आहे डिग्री. पॉलिनॉमियलची डिग्री म्हणजे काय, सगळ्यात मोठी पॉवर. सो इथं सगळ्यात मोठी पॉवर आली 3. त्यानंतर छोटा पॉवर आहे 1 आणि त्यानंतर पॉवर आहे 0. सो आपण दिलेल्या डिग्री या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केलेल्या आहेत. ठीक आहे, काय केलं आपण इथं, सगळ्यात मोठी पॉवर आधी घेतली, त्यानंतर लहान पॉवर घेतली आणि मग सगळ्यात लहान पॉवर घेतली. आता 3 समोर कोणता टर्म आहे तो इथं लिहायचा. 1 समोर कोणता टर्म आहे, 5m. आणि 0 समोर कोणता टर्म आहे, 3. सो थर्ड स्टेप आहे स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म काय येणार, हे 3 एका लाईनमध्ये. सो एम क्यूब, 5m आणि 3. आता हे जे प्रत्येक टर्म आहे त्याच्या पुढे कोणतं साइन येणार हे ओरिजिनल पॉलिनॉमियल मधून बघायचं. सो 5m समोर कोणती साइन आहे, प्लस. 3 समोर कोणती साइन आहे, प्लस. आणि हे तुमचं आन्सर कंप्लीट झालंय. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. ह्या व्हिडिओमध्ये आपण 2 क्वेश्चन बघितले, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6.